ब्रह्मदेवाने गोपाळाचं रूप घेतलं, देव काला वाटत होते, त्या गर्दीत ब्रह्मदेव गोपाळ बनून घुसले. देवाने विचार केला, अरे तू बेट्या माझ्या पोटी जन्माला आलास रे, हा, आणि तू मला चाकवायला आलास, इतकं सोपं नाही, तुला काला मिळूच देत नाही म्हटलं मी, तू गोपाळ बन नाही तर आणि काही बन. देव काला वाटतात, इकडच्या बाजूने वाटत गेले, ब्रह्मदेव तिकडं घुसले. ते म्हणले इकडची लाईन उरकत आले, इकडं सुरू करायचं. ते पुन्हा येडा टाकून इकडं आले, म्हटले मधली राहिली इकडे घ्या. ते पुन्हा मध्ये आले, म्हटले मागची राहिली इकडे दिला पाहिजे. येडा मारून मारून ब्रह्मदेव थकलं, पण काला काही वाट्याला येऊ दिला नाही. सगळ्यांना वाटून झाला, म्हणजे खपला आता. लक्षात ठेवा, बापाला गंडवणं इतकं सोपं नाही. बापाला विश्वासात घेतलं तर बरंच काही मिळेल, पण बापाला गंडवून काहीच मिळणार नाही. आजही काही काही घरांमध्ये महिला मर्यादेच्या पलीकडे जात नाहीत. मी कर्नाटकमध्ये एकदा कीर्तन सेवेला गेलो होतो. तिथल्या ज्यांच्याकडे आमची जेवणाची सोय होती त्या महिलांनी जेवण केलं. वाढायला पुरुष होते, एकही महिला बाहेर आली नाही. सगळं झालं आणि आम्ही सगळी लोक पुन्हा कीर्तन मंडपाकडे निघालो. मग त्या गावचे, म्हणजे ते पाटलाचंच घर होतं, ते पाटील आले, म्हणजे महाराज थोडंसं थांबा. म्हटलं का हो? आमच्या महिला दर्शनाला येणार आहेत. मी एकटा, मला त्यांनी आतमध्ये घेतलं. मग त्या महिला आल्या, सगळ्यांचे पदर इथपर्यंत होते, सगळ्यांनी दर्शनं घेतली. एक गोष्ट तिथं जाणवली की मर्यादा अजूनही काही घरांमध्ये परंपरेने टिकलेल्या आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. समुद्र मंथन ज्या वेळेला होत होतं ना, त्यावेळेला दानवांच्या आणि देवांसाठी जेवण होतं बरं का. म्हणजे काही कार्यक्रम असला तर जेवणही लागतंच, परंतु त्यावेळेला जेवण तयार झाल्यानंतर पहिली पंगत महिलांची का पुरुषांची असं पण असतं ना, असतं की नाही. काही लोक म्हणतात महिलांना वेळ जास्त लागतो, त्यांना जरा मागं ठेवा. अरे पण त्यांच्याकडे लहान लहान लेकरं असतात, त्यांना आधी दिलं पाहिजे. त्यांना मिळालं तर लेकरांना मिळतं. देवाची सुद्धा इच्छा आहे, बाळगोपाळांनी खाल्लं म्हणजे मी खाल्ल्यासारखं आहे, बरोबर आहे ना. मग बाळगोपाळ महिलांकडे असतात का पुरुषांकडे असतात? मग पहिली पंगत कोणाची व्हायला पाहिजे? महिलांची व्हायला. मग तुम्ही तेवढं तरी चांगलं केलं गोवा, महिलांना पहिलं जेवू घालताय. संयोजकांना मनापासून त्याबद्दल मी धन्यवाद देतो. पण हे सागराच्या तीरावर जे जेवण होतं ना, हे दोघांसाठी होतं, देवांसाठी होतं आणि दानवांसाठी होतं. पण तिथं पण वाद झाला हो. इथं पंक्तीवरून वाद नाही झाला, पण तिथे वाद झाला. देव म्हटले आम्ही पहिले जेवणार, दैत्य म्हटले आम्ही पहिले जेवणार. याच्यावर नारद मुनीने एक क्लुप्ती काढली. काल परवा आपण ऐकले नारद मुनीचा, ते बरोबर वक्ताला समयच हजर होतात. ते म्हणले जसं क्रिकेटची मॅच खेळायला ते अगोदर टॉच उडवला जातो ना, तो पर्याय दिला. ते दानवांनी काही मान्य नाही केला. मग नारद मुनीने असा पर्याय दिला, म्हटले पंगत कोणाची पहिली हो, सगळ्यांनी हात बांधून जेवायचं. कसं जेवायचं? जेवता येईल का? असे हात नाही बांधायचे. नारद मुनींची आयडिया होते ती. त्याने हातांना काठ्या बांधल्या इथून इथपर्यंत. एकदा जर अशी काठी बांधली, हात असा तोंडाकडे येईल का? दानव म्हणले काय तुमचा नियम असतील ते आम्हाला मान्य, पण पहिली पंगत आमचीच. देवांनी होकार दिला, हो द्या म्हणले तुमचं, जरा बघू दे तुम्ही कसं जेवताय, मग आम्ही आमचं ठरवू. लाईन लावून सगळ्यांनी हात बांधून घेतले. असे हात नाही बांधले बरं का, हाताला काठ्या बांधल्या, दोन्ही हाताला काठ्या बांधल्या. आणि त्या काठ्या बांधल्यानंतर यांची पंगत बसली. पंगत बसल्यानंतर जेवण वाढून झालं. नारद मुनी म्हणाले श्लोक म्हणू का? म्हटले म्हणा. वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. आता ते घेणार होते का श्रीहरीचं नाव? ते घेणारे नव्हते. पण नारद मुनी आपले श्लोक म्हणून गेले. म्हटले करा सुरुवात आता. ताटात हात बुडवला हो, पण तोंडाकडे कुठे जात होता तो? असाच वर जायचा. हात वाकला पाहिजे नाही तो. ताटात घास घेतात, हात डोक्याच्या वर जातोय. तो बघ रे, तो जमत आहे काय? तो माझा डोक्याच्या वर जातोय. इकडच्याला विचारला रे तुला जमत असलं तर बघ. अरे म्हणलं माझा हात बांधला, माझा हात तोंडात जातच नाही, वरच जातोय. 1 तासाचा वेळ दिला होता जेवायला. 1 तासात घासभर कोणाला जेवता आलं नाही. म्हणले आता हे सगळं सागरात अन्न द्या, कारण तुम्हाला खाता नाही आलं, पण जळातले मासे खातील ते. मग देवांची पंगत बसली. आपण काल तुम्हाला एक सूचना दिली होती पहा,
महाआरती करताना आपण मध्ये थोडीशी जागा सोडायला सांगितली होती. का जागा सोडायला सांगितली? की आपल्या हातामध्ये असलेला दिवा, निरंजन असेल, मेणबत्ती असेल, ते दुसऱ्याला लागू नये म्हणून अंतर ठेवलं. पण देवांनी काय केलं? देवांची पंगत बसल्यानंतर देव चिटकून बसले नाही, प्रत्येकाने हाताचं अंतर ठेवून बसले. आणि नारद मुनींनी विचारलं, झालंय का सगळं वाढून? म्हणले झालंय. म्हणले घ्यायचा का श्लोक? म्हणले घ्या. श्लोक झाला. नारद मुनी म्हणले करा जेवायला सुरुवात. झाली ना जेवायला सुरुवात. देव मजबूत जेवत होते. यांच्या हाताच्या काठ्या बांधल्या, यांना बांधल्या, मग हे जेवत कसे होते? सांगतो तुम्हाला. यांनी स्वतःच्या तोंडात घास नाही घातला, यांनी इकडच्याला त्याने तिकडच्याला. देव मजबूत जेवले. हा आमचा संप्रदाय कधीही दुसऱ्याला पहिलं जेव घालतो मग आपण खातो. अप्पलपोट्या संप्रदाय आमचा नाहीये, लक्षात ठेवा. देवाने मनसोक्त जेवले. हे पागल सगळे पाहत राहिले. आधी पंक्तीला नसतो बसलो तर निदान यांचं पाहून जेवता आलं असतं आपल्याला. म्हणून आग्रह धरायचा नाही पहिल्या पंक्तीचा. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, काही काही लोक चविष्ट पदार्थ खाणारी असतात. म्हणजे काही लोकांच्या जेवणामध्ये फार सुंदर सुंदर पदार्थ असतात. जसं मुगाचा शिरा असेल, बदामचा शिरा असेल, काही ज्यूस असतात, बरेच काय काय असतं. आणि मग ते पहिल्या पंक्तीला बसल्यानंतर ही जी चतुर लोक आहेत ना, हे म्हणतात मेनू काय काय जरा बघून घ्या. मग मेनू एकदा त्यांनी पाहिला ना, पहिला माणूस काय वाढायला येतो माहिती का? साधा भात. तेव्हा ते नको. मुगाचा शिरा येऊन दे, कांद्याची भजी येऊन दे, जिलेबी येऊन दे, मसाले भात नको, जाऊ दे पुढं. ते सगळं चविष्ट पदार्थ जे कधी नाही मिळालं तेवढंच घेतं ताटात. भात बनते, भात रोज खाते, भात काय खात. हे अशी चतुर लोक पहिल्या पंक्तीला बसती नाही. ते पाहतात मेनू काय काय. बरं, पहिल्याने एकदा भात वाढून गेलो होतो, नको म्हणता येत नाही ना, दुसऱ्याच्या ताटात पण टाकता येत नाही. मग ही चतुर लोक पहिल्या पंक्तीला बसती नाही. ते दुसऱ्या पंक्तीला नको बसू म्हणलं तरी बसतात, कारण तिसऱ्या पंक्तीला राहते का नाही याची भीती राहते. तिसऱ्या पंक्तीला कोणी राहायला तयार नसतो. ही चतुर मंडळी तर बिलकुल राहत नाही, कारण तिसऱ्या पंक्तीला जर संपलं तर ते शिजेपर्यंत पुन्हा थांबावं लागतं. म्हणून ही चतुर मंडळी, दुसऱ्या पंक्तीला बसणारी सगळी चतुर मंडळी असतात, लक्षात ठेवा. देवाने एकमेकाला घास भरवले याचं वर्णन तुकोबा आहे अभंगाच्या तिसऱ्या. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काले. स्वर्गातले देव सुद्धा काल्यासाठी मृत्यू लोकात जन्म मागतात. देवाने मृत्यू लोकात जन्म दिला नाही, पण हे स्वर्गीचे देव म्हटले काला मिळाला पाहिजे.
यमुना माईच्या तीरावर जेव्हा भगवंतांनी काला केला तेव्हा काला मिळावा म्हणून हे सगळे देव वैकुंठातून आले आणि ते यमुना माईच्या डोहात काय झाले? मासे झाले. का? गोपाळांनी खालेला काला आपल्याला मिळणार नाही, पण हात धुवायला कुठे येतील? कुठे येतील? गंगेत येतील. देवाच्या लक्षात आलं, म्हणले पोरांनो हात धुवायचे नाही. देवा असं कसं? मी सांगतो नाही धुवायचे. मग काय करायचं? डोंगाला हात पुसा, पण जाऊ नका तिकडं, यांना मिळालं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. त्यासाठी मृत्यू लोकातच जन्माला घेतला पाहिजे आणि तो नर किंवा नारीच्या रूपाने आला पाहिजे. तुम्ही कोणत्याही रूपाने आला तर तुम्हाला काला मिळणार नाही. त्यासाठी मनुष्य देहाची प्राप्ती झाली पाहिजे. भगवंताचं ब्रीद आहे. माझे देव असून सुद्धा मला चकवण्याचा प्रयत्न करतात. ही इतकं सोपं नाही. पण देव ज्या वेळेला काला वाटत होते ना, त्या गोपाळांमध्ये ब्रह्मदेव गोपाळ म्हणून आले बरं का. देव काला वाटत होते. तुम्ही पहा, एखादा मनुष्य चांगला मधुर पेढा जर घेऊन आला ना, का त्याच्याकडचा पेढा खाण्यासाठी लोक खूप पेढा घेण्यासाठी रांग लावतात. मग तो कोणाच्या हातावर ठेवायचा? तर वाटणाऱ्याच्या हातात असतं. ब्रह्मदेवाने गोपाळाचं रूप घेतलं. देव काला वाटत होते. त्या गर्दीत ब्रह्मदेव गोपाळ बनून घुसले. देवाने विचार केला, अरे तू बेट्या माझ्या पोटी जन्माला आलास रे, हा, आणि तू मला चाकवायला आलास. इतकं सोपं नाही, तुला काला मिळूच देत नाही म्हटले मी. तू गोपाळ बन नाही तर आणि काही बन. देव काला वाटतात. इकडच्या बाजूने वाटत गेले. ब्रह्मदेव तिकडं घुसले. ते म्हणले इकडची लाईन उरकत आले, इकडं सुरू करायचं. ते पुन्हा येडा टाकून इकडं आले. म्हटले मधली राहिली, इकडं घ्या. ते पुन्हा मध्ये आले. म्हणले मागची राहिली, इकडं दिलं पाहिजे. येडा मारून मारून ब्रह्मदेव थकलं, पण काला काही वाट्याला येऊ दिला नाही. सगळ्यांना वाटून झाला. म्हणजे खपला आता. बापाला गंडवतो काही म्हणला तो. लक्षात ठेवा, बापाला गंडवणं इतकं सोपं नाही. बापाला विश्वासात घेतलं तर बरंच काही मिळेल, पण बापाला गंडवून काहीच मिळणार नाही. भगवंताने अनेक ठिकाणी काला केला, परंतु भगवंताची काल्याची सुरुवात लोकांना देव कधी लागले देव माहितीये का तुम्हाला? गोपाळ, देवाने विचारलं गोपाळांना, बाबा रे तुम्ही असे कसा रे? सगळे गोपाळ कसे होते? अशी माणसं कधी असतात की ज्यांना कमी खायला मिळतं किंवा कमी दर्जाचं खायला मिळतं. देवाने विचारलं, का रे असे फार सगळे वाऱ्याने उडून जाल? वाऱ्याने उडून जाल म्हणजे कसं? म्हणले अशी फूक मारली ना उडून जाल तुम्ही. आणि तुम्ही माझं सैन्य होणार आहे, मला कंसाबरोबर युद्ध करायचं आहे, आणि असे दुबळं माझं जर सैन्य असेल तर मी जिंकेल कसं? ते तिकडं माझटलेत सगळे खाऊ खाऊ. आणि तुम्ही जर असं असाल तर मी कसं युद्ध जिंकेल? तुम्ही मजबूत तयार झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही खाता काय? म्हणले ताक खातो ना, ताक. आता ताकात राहतं काय हो? सगळं काढून घेतल्यानंतर जे राहतं त्याला काय म्हणतो आपण? ताक. म्हणले असं कवरही जरी खात राहिलं तर तुम्ही असेच राहणार आहे. मग तुमच्या घरी लोणी नाही का? म्हणले आहे. तुमच्या घरी तूप नाही का? आहे. तुमच्या घरी दही नाही का? आहे. मग कुठं जातं ते? ते म्हणले सगळं मथुरेला. अरे म्हणले शत्रूला खाऊ घालता तुम्ही. मथुरेतली लोक देवाचे शत्रू आहेत ना, मग शत्रूला खाऊ, शत्रू गले लट्ट होत चालेल माझी माणसं. म्हणले घरी जरा सांगून बघा. म्हणले सांगून काही उपयोग नाही, ते चहाला किटली हिसळून होती त्यात. म्हणजे दूध घरी ठेवतात का? नाही ठेवत. मी तेव्हाची ठेवत नव्हती ना, आताची काय ठेवतात काय? आताची ठेवतात, तसंच करतात. बट देव, ते गोपाळांनी सांगितलं, देवा जरा दुसरा वेगळा पर्याय सांगा ना काहीतरी. म्हटले ठीक आहे, आता मीच तुम्हाला खाऊ घालतो. म्हटले मी खाऊ घालतो. या गोपाळांनी सगळ्यांनी विचार केला, खाऊ घालणारा कोण आहे? नंद बाबाचा, नंद राजाचा मुलगा आहे. नंद बाबाच्या गायी किती आहेत? 9 लाख गायी आहेत. म्हणले आपल्याकडे उगं 2-4 आहेत. हा 9 लाख गायीचा मालक आहे, म्हणजे याच्या काही कमी आहे का? हा खाऊ घालतो. म्हणले आपल्याला खायला काय जाते? ते म्हटले तुमचा थोडा गैरसमज आहे. भगवंतांनी सांगितलं तुमचा जरा गैरसमज झालाय. जर तुम्हाला खाऊ घालायचं तर आपल्याला एक संघटन उभं केलं पाहिजे, मंडळ स्थापन केलं पाहिजे. ते म्हणले चालेल, हरकत नाही, मंडळ स्थापन करा. म्हणले मंडळ स्थापन केलं का त्याला अध्यक्ष निवडावा लागतो की नाही? अध्यक्ष असतो की नाही कोणत्याही मंडळाचा? मग ते मंडळ स्थापन झालं. म्हणले अध्यक्ष कोण होणार? बरेच गोपाळ म्हणायला लागले मी होतो. म्हणले आयडिया कोणाची?
मंडळ स्थापन करण्याची आयडिया कोणाची? ज्याची आयडिया असते ना त्याला काय म्हटलं जातं माहिती का पत्रकार साहेब? संस्थापक असतो की नाही संस्थापक. आणि बऱ्याच वेळेला संस्थापकच अध्यक्ष असतो. ते म्हणले जर आयडिया माझी तर संस्थापक आहे मी आणि अध्यक्ष मीच. बरे बाकीच्या गोपाळांनी विचार केला जा आपल्याला खाऊ घालतोय तर अध्यक्ष तर अध्यक्ष काय फरक पडतो आपल्याला, तुला अध्यक्ष करू आम्ही, आम्हाला उपाध्यक्ष तर करशाल का नाही. ते म्हणले बाकीचे सेक्रेटरी उपाध्यक्ष खजिनदार बिजिनदार सगळे तुम्ही व्हा पण अध्यक्ष मीच. बरं म्हणले ठीक आहे सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल पण खाऊ घालशील ना? म्हणले भरपूर खाऊ घालणार. म्हणले चला तुमच्या घरी. माझ्या घरी? कोणी सांगितलं तुम्हाला? अध्यक्ष कधी घरचं खाऊ घालीत हे तुम्हालाही माहिती आहे. विठाला अध्यक्ष असं पद देऊ म्हणले त्याला दुसऱ्याचं खायचं माहिती असतं स्वतःचं द्यायचं माहित नसतं म्हणून तो अध्यक्ष असतो. आता मी अध्यक्ष झालो मी माझ्या घरचं तुम्हाला खाऊ घालणार नाही. मग कुणाच्या घरचं खाऊ घालणार? मला तुमचंच तुम्हाला खाऊ घालणार आहे कारण तुमची बाजारात नेऊन विकतात आणि आम्हाला विकायचं नाही का? आमचं पैसे नाही करायचे का आम्हाला? तुमचंच तुम्हाला खाऊ घालणार आहे. म्हटलं कसं काय? ते म्हणलं काय नाही संध्याकाळी या तुम्ही माझ्याकडे, सूर्यास्त झाला का आपल्याकडे यायचं आणि जो लय मगरूर आहे ना त्याचा फक्त पत्ता बित्ता काढू ना त्याच्याकडे आपण तुम्हाला खाऊ घालू. म्हणलं ते मारीन ना दुसऱ्या दिवशी आम्हाला. सरपंच आहे ते गावचं ते हानी ना आम्हाला. म्हणले सरपंच काय कोणी येऊ द्या आमदार येऊ द्या आपल्या पुढे कोण नाही. मग म्हणले सरपंचाच्याच घरी. हो म्हणले सरपंचाच्याच घरी खाऊ घालतो तुम्हाला. आणि ते बघन आम्हाला. म्हटलं त्या बघल का नाही त्याचं डोळे कसे चालू ठेवायचे का बंद ठेवायचं ते कार्यक्रम आपल्याकडे फिट असतो म्हणला. तुम्ही चिंता नाही करायची आपल्या बरोबर यायचं म्हणला. मग ठरल्याप्रमाणे एका गवळणीच्या घरी त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर अर्थात नंदबाबाच्या वाड्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना गोकुळासारखं घर नांदतंय बा माझं घर कसं आहे गोकुळासारखं आहे. म्हणजे काय सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. भले तुपातलं नसलो खात तरी तेलातलं खातोय ना आपण. ढाब्यावरची रोटी जरी नसलो खात तर बाजरीची भाकरी तरी आज खातोय की नाही आपण? ज्वारीची खातोय ना. 2 वेळे समाधानी जगतोय ना. म्हणजे आपण गोकुळा. शेवटी एक लक्षात ठेवा सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. तुम्ही काय खाताय कसं खाताय हे महत्वाचं नाही. तुम्ही जे खाताय ते समाधानकारकरित्या खाताय त्याला सुख म्हटलं जातं. सुख असं कधीच नाही आहे. तुम्ही जर मोटरसायकलवर जात असाल आणि दुसऱ्याची 4 चाकी पाहून जर सुख मानत असाल तर ते मिळणार आहे का? नाही मिळणार. तुम्ही जर 4 चाकीने जात असाल आणि हवाई त्या तिकडे हवाई जहाज चाललंय म्हणजे काय चाललंय हेलिकॉप्टर चाललंय ते पाहून आपल्याला सुख मिळणार आहे का? नाही मिळणार. आपण 4 चाकीत आहे ना मग समाधान माना ना. त्या वरच्या हवाई जहाजाचे कशाला काय पाहता तुम्ही? सुख हे म्हणण्यावर अवलंबून असतं. म्हणून देवाने सांगितलं बाबा जे मी तुम्हाला खाऊ घालणार आहे त्याचं समाधान मानायला शिका. पण अर्थात तुम्हाला फक्त माझ्या बरोबर यायचंय. काही कष्ट आहे का? तुम्हाला काही त्रास होणार आहे का? कोणी जर तुमच्यावर पोलीस कंप्लेंट केली तर तो खटला सोडवायचं काम माझ्याकडे. बरं कंप्लेंट होऊन होऊन कोणाकडे जाणार आहे? माझ्याच बापाकडे जाणार आहे. कोणाकडे जाणार आहे कंप्लेंट? तुझ्याच बापाकडे जाणार आहे. मग बाप आहे तुमचा राज्य आहे तुमचं खाऊ घालणार आहे तुम्ही. मग आम्हाला मोकळे यायला काय बिघडते? चालतंय म्हटलं सगळे निघाले. अर्थात आजपर्यंत गोकुळामध्ये चोरी झालेली नव्हती आणि देवाने असं केलं की सगळ्या गोपाळांना दही दूध तूप इतकं खाऊ घातलं इतकं खाऊ घातलं. बरं ज्यांच्या घरचं खाऊ घातलंय ना ते खाऊ घालून नाही राहिले. हे जे माठ होते अशा संख्यावर ते मोकळे झाल्यानंतर म्हणले घरातल्या गवळणींना त्रास नको. सगळे माठ काय केले मस्तपैकी धुवून पुसून पालते घालून ठेवले. पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी सकाळचे उठले सगळे. आता माठ घेऊन कुठं निघायचं होतं? मथुरेला. पण उठून पाहतायत तर माठ भरलेले नाहीत. माठ सगळे पालते आहेत. मग दूध गेलं कुठं? साऱ्या दुनियाभर शोध केला. दूध काही घावना तूप काही घावना लोणी काही घावना काहीच घावना. मग गेलं कुठं? म्हणले चोरी झाली. गोकुळात पहिल्यांदा चोरी झाली. कशाची चोरी झाली? कशाची चोरी झाली? शोधाशोध. म्हणले काही सोनं बिनं चोरीला गेलंय का? नाही गेलं. पैसा चोरीला गेलाय का? नाही गेलाय. कीर्तन संपल्यावर चपला चोरीला गेल्या का? म्हणले नाही गेल्या. जात नाही असं नाही, जातात. माझ्या पण एकदा गेल्या. बोवाची चप्पल चांगली असते म्हणे. आता ह्या वेळेला मी साधी चप्पल घालून आलो पण मी जेव्हापासून ती चप्पल चोरीला गेली ना तेव्हापासून मी बोलणारी चप्पल घेतली. बोलणारी चप्पल माहिती आहे का तुम्हाला? कोल्हापुरी. ती बोलती की नाही? मग ती मी कोल्हापुरी वापरतो. आता 7 दिवस इथं राहायचं म्हणलं कशाला रुबाब दाखवायचं म्हणून मी आपली साधी घेऊन आलो. पण ती जर कोणी चोरली ना ती बोलती. ती काय बोलते माहितीये का?
ही तुझी नाही, ही तुझी नाही, ही तुझी नाही, काढून ठेव, काढून ठेव, काढून ठेव, ती सांगत असते. मग चोरणारा विचार करतो आपल्या पायातली वाजत नव्हती, कोणीतरी पाहिले तर सांगतील, म्हणते ती दुसरी घालतं पण आपली घालीत नाही, म्हणून बोलणारी चप्पल गर्दीत घालावी. गोकुळामध्ये चोरी झाल्याची बोंबाबोंब झाली सगळी. मग चोरी कुणी केली, नाव कोणाचं घ्यायचं, कंप्लेंट कोणाची करायची, पाहिलं तर कंप्लेंट कराल ना. बऱ्याच वेळेला जिथं कंप्लेंट करायला आपण जातो ना, ते आपल्याला काय विचारतात माहिती, तुमचा कोणावर संशय आहे का? अरे आम्हाला जर संशय असतात आम्ही कंप्लेंट करायला कशाला आलो असतो. संशय कोणी व्यक्त करा ना. दिवसेंदिवस या चोऱ्यांचं प्रमाण वाढत गेलं. पण त्याच्या अगोदर देवाने अशी एक चोरी केलेली होती, त्या चोरीमुळे ह्या चोरीचा प्रभाव होत नव्हता. देवाने प्रत्येकाचं त्या ठिकाणी चित्ताचं भगवंताने साऱ्यांचं चित्त चोरलेलं होतं. मग ज्याच्या चित्तात त्याची जागा आहे त्याच्या विरुद्ध कोणी बोलेल का? नाही बोलणार. परंतु काही लोक असं असतं, तुम्ही झिरोचे बल्ब पाहिले असतील, झिरोचे. आता सगळे LED आले, पण पहिले झिरोचे बल्ब होते. पण त्या झिरोच्या बल्बामध्ये तुम्ही काळा बल्ब कधी पाहिला का? सगळ्या रंगाचे बल्ब असायचे, पण काळ्या रंगाचा बल्ब आहे का? पण एखादा काळ्या रंगाचा बल्ब असतोच. का माहिती का? सगळ्याला करंट बसतो, पण ज्याची वायरच तुटलेली आहे तो बल्ब लागेल का माऊली? असे वायर तुटलेले बल्ब बरेच असतात. देवाच्या ह्या चोऱ्या बऱ्याच जणांच्या कानावर आल्या, पण असं वायर तुटलेले एक बल्ब गोकुळात होता. एक जाणते गवळण होते, म्हणले मी असल तर नंद बाबाचा पर्याय मी घाबरत नाही, त्याने फक्त आपल्या नादी लागून दाखवावा. काय केलं? आपल्या नादी लागून दाखवावा. गवळण म्हणली बरं का, लक्षात नीट घ्या. गवळण काय म्हणली? त्याने फक्त आपल्या नादी लागून दाखवावा. आणि ते पेंद्याने येऊन सांगितलं देवाला, म्हणले ते वरल्या आळीची ठोको आहे ना, ती म्हणली आपल्या नादी लागून दाखवावा. हां म्हणले मग नादीच लागू आपण त्यांच्या. ते म्हणले कुठे जरा पत्ता बित्ता? म्हणले आपल्या वरल्या आळीलाच आहे. म्हणले आज संध्याकाळी कार्यक्रम त्यांच्याकडंच. त्याने असा मस्तपैकी बंदोबस्त करून ठेवला. कोणी? ठक्कू अक्क्याने. 4 सुना होत्या, 4 दरवाजेला, 4 ठिकाणी कवाडं होते. प्रत्येक कवाडामध्ये, कवाडं समजतं ना? हा, तर त्यावेळेला कवाडं म्हणत होती. आता डोर काय म्हणतात लोक? डोर. कसा काय डोर आला कुठून काय माहिती. 4 त्या कवाडामध्ये 4 सुनांना बसवलं आणि सांगितलं रात्रभर जागा राहायचं. आणि ही बाई आपली बसली. कोंडापुरी रांजणगाव, कोंडापुरी रांजणगाव रातभर चाललं. पण किती वेळ चालणार? अर्धी रात्र उलटून गेली. आता ह्या बाबाला काय अवघड आहे का? निद्रादेवीला सांगितलं म्हणजे जा जरा तुमचं काम उरकून या जरा. निद्रादेवी ह्या सगळ्या 5 जणींना प्रसन्न झाले. मस्तपैकी जाग्यावरच गुंगल्या. काय केवळ्याला मशेर लागते ना, लागते की नाही? लागते म्हणजे तुमच्या लक्षात आलं कशी लागत होती. हा, ती लागली. मशेरी 5 जणी लावत होत्या का? एकच लावत होती. पण मशेरी 4घींना नाही, 5 जणींना लागली. ती कशामुळे लागली? लागणारा हाच होता. निद्रादेवीला सांगितलं कार्यक्रम करा. मस्तपैकी अशाच खुर्चीवर झोपल्या. देवाने सांगितलं मार्ग मोकळा झालाय, 4ही मार्ग मोकळे, चला आपलं म्हटले. गेल्यानंतर सगळ्यांना खाऊ घातलं आणि म्हणले खाऊन झाल्यानंतर प्रत्येकाने गप पुढं निघायचं. देव तुम्ही, मी सगळ्यांच्या मागून येणार आहे म्हणले. मला जरा एक करामत करायची आहे.
दूध पहाटेच्या वेळी काढतात, अजूनही लोक काढतात. काहींच्या डेऱ्या उशीर असतात तो भाग सोडा. सकाळचं उठले, बत्ती लावले, सुना आल्या, म्हणले रात्रीचं दूध दोन्ही दुसऱ्या डेऱ्यामध्ये भरा आणि चरबी घेऊन दूध काढायला चला. सुना आल्या, पाहिल्या तर कशातच काही शिल्लक नाही, पण दूध तर काढायला गेलं पाहिजे. दूध काढायला गेल्या चरबी घेऊन, आणि सासूकडं पाहत होत्या. सुनांना एवढा धाक होता सासूचा, पण सुनांना हसू आवरत नव्हतं आता. पण सासू पुढे हसणं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे काय? चौघी सुनांनी पदर घेऊ घेऊ मस्त पैकी हसत होत्या, पण आतल्या आत सासूची दहशत होती त्या कालखंडामध्ये. आता सुना सासवांना वाकवत्या तो भाग सोडून द्या, त्या काळात उलटा कार्यक्रम होता सगळा. पण ह्या का असतात हे लक्षात आलं तिच्या. तुम्हाला काय लाज बीज वाटते का नाही? मला बघून का हसता तुम्ही? म्हणले आत्याबाई तुम्हाला हसू आवरायचं नाही. झालंय काय? म्हणले आपल्या घरात आरसा आहे ना, आरसा तर एकदा जरा पाहून घ्या की जरा तुमचा मुखडा कसा दिसतो ते. मुडदा बसविला तुमचा आणि गे लय कॉलेज शिकले ना तू, आण तो आरसा आणि इकडं आली. आरसा घेऊन जी शिकलेली धाकले सून होते ते आरसा घेऊन आले. बघू तरी मला काय झालंय ते. आरसा पाहिल्यानंतर बोलती बंद झाली. मी बाय माणूस मला अर्धीच मिशा, अख्खी आली असती तर गोष्ट वेगळी होती, पण अर्धीच. मग कारभाऱ्याला उठवलं, ते तुमचं दाढी करायचं सामान द्या ना. तुला काय करायचंय? हो द्या ना. तो झोपतच होता, तोंडावर पांघरून घेतलेला, खाडकाने गोदडी ओढली आणि पाहतोय हे काय ध्यान. म्हणले रात्री काहीतरी गडबड झाली. काय गडबड झाली माहित नाही मला, पण रात्रीत काहीतरी गडबड झाली. मग म्हणले ते कात्री ना तुमची मिशा कात्र्याची ती द्या जरा. कात्री लावण्याचा प्रयत्न केला पण मिशी कापत नव्हती. कापता कापे ना. म्हणले बोरळून काढा मेणबत्ती लावून. बोरळून ती जळता जळेना. सगळे प्रयोग करून झाले. नवं ब्लेड आणा, नवं वस्तार आणा. ब्लेड नव्हते, वस्तारे होते. नवं वस्तार आणा, नवं वस्तार आणला पण मिशा काही निघेना. ते म्हणले तू काहीतरी आघावपणा केला का? काही आघावपणा? म्हणले काय नाही. काल कुठे गेले होते? म्हणले नंद बाबाच्या वाड्यात. कोण भेटलं तर? म्हणले यशोदा मैया. मग काय म्हणले यशोदा मैया? म्हणले तो पोर जर आपल्या नादी लागलं तर, जो पोर जर आपल्या नादी लागलं तर. मग पुढं काय? तो डोंबल्याला हात फिरवला का इथून. ज्याच्यासाठी बोलली ना तोच तू मिशा काढू शकतो, दुसऱ्यात कोणात ताकद नाही. त्याच्या बरोबर जाऊन त्याला अनन्य भावाने जर शरण गेली तर या बलेतून तू मुक्त होशील, अन्यथा होणार नाही. पण ते म्हणे आता त्याच्याक कसं जायचं? तो राजाचा पोरगा आहे. राजाच्या राजवाड्यात जाताना कोणी पाहणार नाही का? कोणी पाहणार नाही का? पण म्हणले पाहिलं तरी जावं लागेल ना. अर्थात देवाने आपले गुप्त हेरणे म्हणून ठेवले होते. म्हणले हे ध्यान एकदा बाहेर पडलं गावात बॉम्ब बॉम्ब मारायची. काय गावात एक ध्यान येतंय, गावात एक ध्यान येतंय. लोक म्हणले कायचं ध्यान येतंय? म्हणले आलं बघा. एरवी त्या कालखंडामध्ये डोळ्यांच्या भुवईपर्यंत पदर घ्यायची पद्धत होती की नाही? पण हिने डोळ्यापर्यंतच पदर घेतला असेल का? कुठपर्यंत पदर घेतला असेल? ओठ पण झाकून टाकले का? पाहिल कोणीतरी. देव म्हणले तू कुठपर्यंत पदर घे, पण तुझं ध्यान लोकांना दाखवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. मैदानात येऊ दे म्हणले. फक्त जे दुतर्फा इकडे गोपाळांनी गर्दी करून ठेवली होती. पेंद्या म्हणलं देवा ध्यान काही दिसाना. म्हणले 2 मिनिटं फक्त वाट पाय. पवन देवाला आदेश दिला. म्हणले जरा प्रगट व्हा ना, जरा थोडस प्रगट व्हा. वायुदेव एकदा प्रगट झाले. डोक्यावर पदर राहतो काय? महिला मंडळ राहील का? पिन लावला तरी राहणार नाही. धडकन पदर उडून गेला. आणि मग तिला असं खजील झालं, तोंड दाखवाव का नाही. मग असं तोंड धरायला लागलं. तोपर्यंत लोकांनी पाहायचं राहून गेलं का? परत आपल्या नादी लागशील का? देवाने सांगितलं परत आपल्या पुढे रुबाब दाखवायचा नाहीये. तिथं देवापुढे जाऊन शरण गेल्या आणि म्हटले माझ्या पुढे कोणी किती जरी चॅलेंज केलं तर ते चॅलेंज परतावून लावण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. म्हणजे तेव्हापासून आजही काही काही घरांमध्ये
महिला मर्यादेच्या पलीकडे जात नाहीत आणि काहींना सांगून सुद्धा मर्यादा पाळता येत नाही. मी कर्नाटकमध्ये एकदा कीर्तन सेवेला गेलो होतो. तिथल्या ज्यांच्याकडे आमची जेवणाची सोय होती त्या महिलांनी जेवण केलं. वाढायला पुरुष होते, एकही महिला बाहेर आली नाही. सगळं झालं आणि आम्ही सगळी लोक पुन्हा कीर्तन मंडपाकडे निघालो. मग त्या गावचे म्हणजे ते पाटलाचंच घर होतं. ते पाटील आले, म्हटले महाराज थोडंसं थांबा. म्हटलं का हो? आमच्या महिला दर्शनाला येणार आहेत. मी एकटा, मला त्यांनी आतमध्ये घेतलं. बाकीचे पुरुष आमचे माझ्या ड्रायव्हरसहित सगळे बाहेर गेले. मग त्या महिला आल्या, सगळ्यांचे पदर इथपर्यंत होते. सगळ्यांनी दर्शनं घेतली. एक गोष्ट तिथं जाणवली की मर्यादा अजूनही काही घरांमध्ये परंपरेने टिकलेल्या आहे, परंतु काही ठिकाणी ही टिकणार नाहीये कलियुगामध्ये. हे जनाबाई महाराजांनी 700 वर्षापूर्वी ओळखून डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, आला आला खांद्यावरी. ओ भरल्या बाजारी जाईन, भरल्या बाजारी जाईन, भरल्या बाजारी जाईन, भरल्या बाजारी जाईन. हातामध्ये टाळ, खांद्यावरी वीणा, खांद्यावर टाळ, खांद्यावरी वीणा. आता माझ्या मनात कोण करी, आता मन मनात कोण करी. डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, आला आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन, भरल्या बाजारी जाईन, भरल्या बाजारी जाईन, भरल्या जनाबाई महाराजांनी तुमच्यासाठी 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. तुमचा पदर इथून कुठपर्यंत येणार आहे? खांद्यावर येणार आहे. परंतु अजूनही काही काही घरांमध्ये मर्यादा पाळल्या जातात. एरवी तुम्ही पाळा नका पाळू, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही हो. पण ज्यावेळेला तुम्ही धर्मकार्यात असाल, मंदिर परिसरामध्ये असाल, त्यावेळेला पाळावं. कुटुंबात कामाच्या रगड्यात कोणाला नाही लक्षात राहत किंवा होती गडबड, मान्य आहे. परंतु ज्या वेळेला धर्मकार्य आपण करत असतो ते अजून कोणी घ्यायना, घेतील. गोकुळामध्ये अनेक चोऱ्या व्हायला लागल्यानंतर बऱ्याचशा गवळाने यशोदा मैयाकडे गेल्या आणि यशोदा मैयाला म्हणा, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. यशोदेला म्हणू लागले, जर गोकुळात अशा चोऱ्या व्हायला लागल्या तर आम्ही गोकुळात राहावं का निघून जावं? यशोदा मैया म्हणली, कोणीही गोकुळ सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय गोकुळाला शोभा नाही आहे, तुम्ही गोकुळातच राहा. मग त्या ठिकाणी कानाला जवळ घेतलं. बाबा रे, इतक्या तक्रारी आल्यात, पण एक सांगू तुम्हाला, आई तीच असते. आपल्या पोरावरचे आरोप ती कधी कबूल करत नाही, तिला आई म्हणतात. यशोदेवर एवढे आरोप त्या ठिकाणी सगळ्या गवळणी केले, पण यशोदा म्हणले माझा काना असा
बाळ सगुण गुणाचे ताळे बाळ सगुण गुणाचे ताळे बाळ सगुण गुणाचे ताळे बाळ सगुण गुणाचे ताळे बाळ दिसतंय मोठीवाने बाळ दिसतंय मोठीवाने बाळ दिसतंय मोठीवाने बाळ दिसतंय मोठीवाने काय सांगता राणी गे गोकुळच्या नारी 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 5 वर्षाचं माझं कबाळे 5 वर्षाचं माझं कबाळे ग माझ्या ठेवे ग माझा आळ गे गोकुळच्या नारी लग्नात घेता आळ गे गोकुळच्या नारी लग्नात घेता आळ गे गोकुळच्या नारी लग्नात घेता आळ गे गोकुळच्या नारी यशोदा त्या गवळणीला सांगते माझं बाळ कसं आहे गुणाचं आहे नुसतं गुणाचं नाही सगुण गुणाचं आहे त्यामुळे माझ्या लेकरावर तुम्ही लटका आळ घेऊ नका म्हणजे खोटा आळ घेऊ नका परंतु यशोदा एका बाजूला विचार करते लोकांपुढे आपल्या मुलावरचा आळ त्या ठिकाणी बाजूला केला पण याचा खरोखरा पडताळून पाहिला पाहिजे जर इतक्या सगळ्या गवळणी तक्रार करायला लागल्या तर नक्की काहीतरी गडबड आहे आणि म्हणून काय केलं खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा यशोदेने धरला कोरी वैष्णवीला मांडीवरी यशोदेने धरला कोरी वैष्णवीला मांडीवरी यमुनेची मलकाच काका यमुनेची मलकाच काका बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा कोणती आई आपल्या लेकराला लगेच शिक्षा करत नाही समजून सांगण्याचा प्रयत्न करते यशोदेने सुद्धा आपल्या बाळाला समजवण्याचा प्रयत्न केला बाबा लोकांच्या खोड्या करू नको पण खोड्या काही बंद झाल्या नाही पुन्हा लोकांच्या तक्रारी आल्या पुन्हा तक्रारी आल्यानंतर यशोदेला आता सहन झालं नाही यशोदा म्हणली बाबा याच्यावर कुठंतरी विराम दिला पाहिजे लई तक्रारी झाल्या तुझ्या मग म्हणले तुला आता बांधूनच ठेवते मी बांधून ठेवलं तुला जेवायला देणार नाही आई असं म्हणत असते बरं का जेवायला देणार नाही पण तिला पश्चाताप पोचतो तो लेकराला किती काळ उपाशी ठेवावं दुपार टळून गेली तिला वाटत होतं जेवायला द्यावं पण याला धाक बसला पाहिजे कसं जेवायला द्यावं दुपार होऊन गेली आणि दुपार होऊन गेल्यानंतर बलराम दादा तिथे आला आणि बलराम दादाशी काना त्या ठिकाणी संवाद साधतोय दादा बघ ना आईने मला बांधून ठेवलंय रे मला भूक लागली मला जेवायला दिलं नाही मी काय माती खाऊ का आणि बलराम दादा त्या ठिकाणी आईला सांगायला गेला काना माती खायला लागलाय काना म्हणला आई ग आई नाही खाली ग मी माती आई ग आई नाही खाली ग मी माती आई ग आई नाही खाली माती आई ग आई नाही खाली माती बलराम दादा हो बलराम दादा बलराम दादा हो बलराम दादा बलराम दादा खोट बोलतो बलराम दादा खोट बोलतो बलराम दादा ये तो कुमार मतवरती ये तो कुमार मतवरती ए आई गे आई नाही खाली ग मी माती आई गे आई नाही खाली ग मी माती आई गे आई नाही खाली ग मी माती आई गे आई नाही खाली ग माती आई गे आई नाही खाली ग माती आई गे आई नाही खाली ग माती
दुपार टळून गेल्यानंतर यशोदा मैयाला वाटलं खरंच लेकरांनी भूक लागल्यावर जर माती खाली तर आईचं काळीज आहे गेली. ज्या हाताने बांधलं होतं त्याच हाताने कानाला मुक्त केलं, स्वतःच्या हाताने खाऊ घातलं. पण म्हणले हे बघ आता तुला शेवटचं सांगते, आता तू गोकुळात फिरायचं नाहीस. आता तुला गोपाळांबरोबर फिरायचं ना, ते रोज गाई चारायला घेऊन जातात. आपल्या का गाई काही कमी आहेत का? कशाला गाड्याच्या नादी लागायचं? आपलं आपण गाई घ्यायच्या आणि गाई घेऊन राहण्यात जायचं. देवाने सांगितलं, म्हणले आता हा लेलेचा भाग आपला संपत आलेला आहे. आता पुढच्या लीला आपल्याला जर साधायचे असतील तर हे केलं पाहिजे. आई तू म्हणशील तसं, पण मला जेवायला दे. आईने जेवू घातलं, मांडीवर बसून घेतलं, जेवू घातलं. आणि मग उद्यापासून आपल्या गाई घ्यायच्या आणि तुझे जे मित्र आहेत ना त्यांच्याबरोबर रानामध्ये जायचं, वनामध्ये जायचं. आणि मग देवाला एका गोष्टीचा आनंद झाला, आता इकडचं सगळं काम पूर्ण झालं आहे, पण मला तिकडं सैन्य तयार केलं पाहिजे आणि त्यासाठी मला लोकांमधून बाहेर गेलं पाहिजे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, गोपाळांबरोबर गाई ओळायला गेलं पाहिजे. आणि मग देव गोपाळांबरोबर त्या ठिकाणी गाई ओळायला गेले. आणि गाई ओळायला गेल्यानंतर दुपारचं ज्या वेळेला निहारीची वेळ झाली त्यावेळेला देवाने सांगितलं आणा प्रत्येकाच्या शिदोऱ्या. त्यावेळेला काही गोपाळ म्हणले तू राजाचा पोरगा आहे, तुझा डबा भारीतला असेल, तुपातल्या चपात्या असतील, आमच्या का बिन त्यालाच आहेत, असं करून आपण आदली बदली करू ना. देव म्हणले नाही, तुमचा डबा तुम्ही खायचा, माझा डबा मी खाणार. गोपाळांनी बराचसा वाद घातला. अरे बाबा तू मोठ्याच्या घरचा आहेस, कधीतरी आम्हाला तुझ्या घरचं खाऊ दे. देवाने शेवटी विचार असा केला की बाबा असं करूया आपण, तुम्ही माझ्या घरचं खा, मी तुमच्या घरचं खातो, सगळ्यांचे डबे एकत्र करू. आणि एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये भेद राहणार नाही, हा भेद नष्ट करू, गरीब आणि श्रीमंतीची दरी त्या ठिकाणी दूर करू आणि सगळे एकत्र मिळून जे खाऊ त्याला काला असं म्हणतात. आणि म्हणून तो भेद दूर केला यमुना माईच्या तीरावर. पण तो काला पहिल्यांदा जर कुठं झाला तो खूप शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे वाळवंट, 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 तुका म्हणे वाळवंट. बरवेलिट उत्तम, बरवेलिट उत्तम, बरवेलिट उत्तम, बरवेलिट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. बरवेलिट उत्तम, बरवेलिट उत्तम, बरवेलिट उत्तम, बरवेलिट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळा काही काल्याचे,
आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण आरती आरती विक्राळ ब्रह्मांडे माळा विकट काळा ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा सोने जर्मान वाये धोळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा नेने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा बाळा विभूतीच्या उजळा कंठ नेला ऐसा शंकर शोभे उमावे जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू कर्पूर गौरा जय देव जय दैव सागर मंथन बजेले नामाच्या अवधेता मला सापडले हे तो सर्वपण प्रसन्न केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू कर्पूर गौरा जय देव जय व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मनोहर मुनिजन सुखकारी शतकोटी देवी वाक्य उच्चारी रघुटेळ करा मला सांग जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाळू आरती ज्ञान राधा मनुवेदिला माता रती ज्ञान राजा लोकळे ज्ञान जोगे अवतार पांडुरंगा नवदेवी ज्ञाने आरती ज्ञान राधा मनुवेदिला माता रती ज्ञान राजा प्रगट भुयवले विश्व ब्रह्मच गेले रामा जनार्दनी पायी टकाची ठेवले आरती ज्ञान राधा मनुवेदिला माता आरती ज्ञान राधा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती सागराचा पाषाण झाले कैसे गोवाचे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणे मस्तकडे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा गाडी लोटांगण वंदन चरण हीच व्हावी माझी आस जन्मे तुझा दास पंढरीचा वार कोणी हरी संत संग सर्व अखंड प्रेमाचा खलो चंद्रभागेशना तुका मागे हिच्छिदा पंढरीचा वार कोणी हरी अकल पैसे व्हावे माझ्या सकळा हरीच्या दास कल्पनेची बाधा भोकुनी काळी मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण पांडुरंग कल्पनेची बाधा भोकुनी काळी संत मंडळी सुखी विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्मा विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्मा विठ्ठल रुक्माई विठोबा विठ्ठल रुक्माई ठोबा मागणे कथे तुझ प्रति येशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्विहेची मजली आणि तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई माझ्या ठेवे पायी सदाच्या या संतांची निर्विहेची मज देई आणि तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्रीनाथदेव गोपाल कृष्ण भगवान सर्वांनी शांतता राखा.